ही गोष्ट म्हणजे एका मुलाचे मनोगत आहे. मी लिहिलेली आहे आणि वाचनही मीच करत आहे. गोष्टीचे नाव आहे पक्षी छायाचित्रण आणि माझी आई. चला तर मग सुरू करूया. त्या दिवशी बुधवार होता. माझ्या दुसरीच्या शाळेचे शेवटचे काही दिवस राहिले होते. 4 विषयांची परीक्षा आणि शेवटच्या दिवशी सहल इतकीच शाळा राहिली होती. त्यानंतर मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या. पण मध्येच काय झाले काय माहीत. माझ्या शाळेने एकाच दिवशी 2-2 विषयांच्या परीक्षा घेतल्या आणि शुक्रवारी पूर्ण परीक्षा संपली. शनिवारी संध्याकाळी आईला शाळेकडून मेसेज आला की सोमवारपासून शाळा नाही, मुलांची सहलही जाणार नाही. आता जूनमध्येच नवीन वर्गाची म्हणजे तिसरीची शाळा सुरू होईल. मला वाईट वाटले. मला सहलीला जाता आले नाही ना म्हणून. माझ्या दादाचे 2 पेपर झालेच नाही. तो तसाच पुढच्या वर्गात जाणार होता. पण यावर्षी सुट्टी लवकर मिळाल्याने मी, माझा दादा व आमचे सोसायटीतील मित्र सकाळचा नाश्ता लवकर करून खेळायला जायचो. दुपारच्या जेवणाला आईने खूपदा बोलवल्यावर आम्ही घरी जायचो. भर दुपारी आई बाहेर जाऊ द्यायची नाही. मग मी आणि दादा घरीच सापशिडी, लुडो खेळायचो. संध्याकाळी परत मित्रांसोबत खेळायला बाहेर जायचो. आई पण छान छान माझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवत होती. खूप मज्जा येत होती. मग एक दिवस आई-बाबांनी सांगितले की घराबाहेर जायचे नाही. अगदी शेजारच्या मित्रासोबतही खेळायचे नाही. मी व माझा दादा आम्ही किती खेळणार आणि जास्त वेळा तर तो मला चिडवायचाच. मला खूप बोर होत होतं. एके दिवशी मी आईला ते सांगितले तर ती म्हणाली, बोर होतंय म्हणजे काय होतंय? मला काहीच सांगता आलं नाही. मग तिने सांगितले, बाहेर जाता येत नाही म्हणून काय झाले? घरातच नवीन नवीन काहीतरी करायचे. मी कागदाची खेळणी बनवायला शिकलो, बाबांकडून चित्र काढायला शिकलो, आईसोबत नवीन नवीन पदार्थ बनवले. दादा आणि मी जेवणाच्या टेबलचा टेबल टेनिस बनवून खेळलो. असेच मजेत दिवस जात होते. आणि एक दिवस उठतो तर काय, माझा दादा, बाबा, आई कोणीच बेडरूम मध्ये नव्हते. त्यांना शोधल्यावर बाबा आणि दादा गच्चीवर सापडले. तिथे ते एका मोठ्या कॅमेराने एकाच झाडाचे खूप फोटो काढत होते. एकाच झाडाचे इतके फोटो का काढत आहात? असे विचारल्यावर त्यांनी मला झाडावर येणारे लहान मोठे पक्षी दाखवले. खूप सारे पक्षी झाडावर, तारेवर, समोरच्या घरावर येत जात होते. त्या पक्ष्यांचे फोटो ते काढत होते. पहिल्याच दिवशी मला झाडावर शेंग पायात धरून सोलून खाताना एक पोपट खूप जवळून दिसला. तेव्हाच मी ठरवले की मीही रोज लवकर उठून पक्ष्यांचे फोटो काढणार. काही दिवसातच मी व माझ्या दादाने वेगवेगळ्या पक्ष्यांचे खूप फोटो काढले. आम्ही त्या प्रत्येक पक्ष्याचे नाव पण शोधून काढले. मला तर खूप दुरूनच कधी कधी नुसत्या आवाजावरून कोणता पक्षी आहे हे ओळखता यायला लागले होते. माझी आई कधीच सकाळी आमच्यासोबत फोटो काढायला यायची नाही. एके दिवशी मी तिला गच्चीवर चल चल म्हणून खूप मागे लागलो. तेव्हा कुठे ती आली. झाडावर पक्षी आल्या आल्या मी तिला तो दाखवायचो. पण तिला तो दिसायच्या आधीच पक्षी भुर्रकन उडून जायचा. पक्ष्यांची नावे तर मी तिला कितीदा सांगितली, पण तिच्या लक्षातच राहायचे नाही. हिरवा पक्षी दिसला की तो पोपट, राखाडी पक्षी कबूतर आणि काळा पक्षी म्हणजे कावळा असेच ती म्हणायची. खूपदा दाखवल्यावर तिला पर्पल सनबर्ड हा पक्षी ओळखू येऊ लागला. पण मग गर्ल पर्पल सनबर्ड आणि बॉय पर्पल सनबर्ड इतक्या वेगवेगळ्या रंगाचे कसे, असे तिने मला विचारले. मी तरी काय सांगणार तिला, मला पण नव्हते माहीत. मग बाबांनी सांगितले, आई व बाबा दोघेही ह्युमन बीइंग्स आहेत, पण वेगळे दिसतात ना, तसेच पक्ष्यांचे पण आहे. आईने आम्ही फोटो काढलेल्या पक्ष्यांचा स्लाइड शो बनवून तो सगळ्यांना पाठवला. आमच्या सोसायटीत इतक्या प्रकारचे छान छान पक्षी येतात हे कळाल्याने सगळेच खूप खुश झाले. अशा प्रकारे मी लॉकडाऊनमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो आणि अजूनही शिकत आहे. मी आईने सांगितलेल्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवणार. पहिली,
कशीही परिस्थिती आली तरी त्यातून काय चांगलं करता येईल हे शोधायचं आणि दुसरी, नेहमी नवीन शिकण्याची तयारी ठेवली की ते सापडतं. धन्यवाद.